देखिए, आज महाराष्ट्र का 7,69,437 करोड़ का बजट हमने पेश किया है। इस बजट में कृषि क्षेत्र, उद्योग क्षेत्र, रोजगार निर्माण, इंफ्रास्ट्रक्चर, इन सभी चीजों के ऊपर बल दिया गया है। अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती और महिलाओं के ऊपर विशेष कार्यक्रमों के माध्यम से हम लोगों ने उनको भी संबल देने का प्रयास किया है। समाज के जो अन्य पिछड़ा वर्ग है उसके लिए भी कई योजनाएं शुरू की गई है। विशेष रूप से हम लोगों ने चुनाव में जो आश्वासन दिया था उसके अनुरूप हमने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर किसान कर्ज माफी योजना की घोषणा की है। 2 लाख तक का कर्जा किसानों का हम लोग माफ करने वाले हैं। इसके साथ साथ कई प्रकार की योजनाएं आज घोषित की गई है, जिससे प्रधानमंत्री मोदी जी का विकसित भारत का जो सपना है उसके अनुरूप विकसित महाराष्ट्र हम तैयार करें। मुझे इस बात की भी खुशी है कि जो आर्थिक अनुशासन है उसका भी पालन हमने इस बजट में किया है। हमारे बजट का जो आप अगर उसके फिगर्स देखेंगे तो ये ध्यान में आएगा, जो फिस्कल डेफिसिट है उसको 3% से अंदर हमने रखा हुआ है। रेवेन्यू डेफिसिट को 1% के अंदर हमने रखा है। डेट जीडीपी रेशियो ये 18.5% तक हम लोगों ने रखा है। तो कुल मिलाकर सारी योजनाएं हमने शुरू रखी है। लाडली बहन योजना हो, किसानों को मुफ्त में बिजली की योजना हो, ये सारी योजनाएं जारी रखते हुए नई योजनाओं की घोषणा करते हुए हम लोगों ने वित्तीय अनुशासन का पालन किया है। एक मैं ऐसा मान सकता हूं कि संतुलित इस प्रकार का बजट देने का हमने प्रयास किया है। उत्पन्न आणि खर्च याचं सांगड घालण्यासाठी तुम्ही काय नेमकी आर्थिक उपाययोजना करता? मला असं वाटतं की मुळामध्ये आमचा प्रयत्न हा आहे की आपल्याला महसूल वाढ मोठ्या प्रमाणात करता आली पाहिजे। आणि जसं मी सांगितलं की महसूल वाढीचा कल हा महाराष्ट्रात देशापेक्षा जास्त मागच्या वर्षी आपण रजिस्टर केलाय। आणि आपल्याला कल्पना आहे की अर्थव्यवस्थेला गती जर द्यायची असेल आणि जीडीपी ग्रोथ करून टॅक्स कलेक्शन वाढवायचं असेल तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे। अभूतपूर्व वाढ, आजपर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वाढ 21% वाढ ही आपण पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे काळ आहेच, पण तरी देखील तो सहन करत बजेट आम्ही बॅलन्स केलं। गेल्या वर्षी 36,000 करोडचा आउटले होता, तर यावर्षी एवढाच आउटले आहे जेवढा मागच्या वर्षीचा आउटले आहे तो सगळा आउटले आहे। बाकीचे वेगळा असं आहे की आपल्या काही योजनांचा आउटले हा नियोजन विभागाच्या अंतर्गत आपण ठेवतो। त्यामुळे नियोजन विभागात काही आउटले असतो, काही त्या विभागात आउटले असतो। विभागाचा निधी कापला गेला होता याला तो बाद केला। सामाजिक न्याय विभागाचा निधी कधीही वळवलेला नाही। पुन्हा एकदा समजून घेतलं पाहिजे। अनेक वेळा आम्ही सांगितलं तरी कोणीतरी प्रत्येक वेळी तीच बातमी लावतो। त्यामुळे पुन्हा स्पष्टपणे सांगतो, नियम असा आहे वैयक्तिक लाभाच्या योजना त्या विभागाच्या अंतर्गतच दाखवाव्या लागतात। आदिवासी शेतकरी, आदिवासी महिला, शेड्यूल कास्ट शेतकरी, शेड्यूल कास्ट महिला यांच्या जितक्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत
त्या हेडखाली दाखवाव्या लागतात. म्हणून मागच्या वर्षी माननीय अजितदादांनी बजेट मांडत असताना स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची तरतूद आम्ही त्या विभागातच दाखवतो आणि त्याकरता त्या विभागाची तरतूद किती वाढवली आहे हे देखील दादांनी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं. तरी दर 2 महिन्यांनी मला न्यूज पाहायला मिळते की समाज कल्याणमधले पैसे वळवले, आदिवासी कल्याणमधले कुठलेही पैसे वळवलेले नाही. महाराष्ट्रामध्ये निकषापेक्षा 1 पैसाही आम्ही कमी खर्च करत नाही. जर अशी पद्धत आली तर शेवटी ते पैसे रिकूप करू. तुमच्या काळामध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीने 6,000 कोटी रुपये अजून द्यायचे आहे. त्याच्याने मागच्या वेळी 500 कोटी केले. ही कर्जमाफी या कर्जमाफी होणार का? आणि दुसरा एक प्रश्न आहे की अॅग्रिकल्चरसाठी नेमकी तरतूद यावर्षी किती केली? आपण जे सांगितलं त्या संदर्भात मागच्या वर्षी म्हणजे जे काही कोर्टाने निर्णय दिला होता आणि आमची जी कर्जमाफी होती पहिली त्यातले काही लोक राहून गेले अशा पद्धतीचा जो निर्णय होता त्याच्यावर आधारित आम्ही घोषणा केली की त्या सगळ्यांना आम्ही द्यायला तयार आहोत आणि आम्ही त्यांना अर्ज करायला सांगितला. लक्षात असं आलं की त्यातले 15 ते 20% लोक अर्ज करायला त्यांनी केला, ते अस्तित्वात आहेत. जे अस्तित्वात होते त्यांची कर्जमाफी आम्ही केली. कृषी क्षेत्राकरता मागच्या वेळेसपेक्षा आपण तरतूद जी आहे ती वाढवली. एक्झॅक्ट आकडा आता माझ्याकडे नाहीये पण वाढवली. ट्रान्सपोर्टवरचा एन्व्हायरमेंट टॅक्स मधून किती एक्सपेक्टेड आहे? आपण ट्रान्सपोर्टचा टॅक्स नॉमिनल वाढवला आहे. गाडी घेताना जो 2,000 रुपये तो 4,000 केला. त्याच्या पाठीमागे महसूल मिळाला पाहिजे कारण त्याचं 160 कोटी फक्त मिळाला. महसूल मिळाला पाहिजे उद्दिष्ट नाही आहे. लोकांना लक्षात आलं पाहिजे की आपण ईव्ही किंवा अल्टरनेट फ्युएलला त्या ठिकाणी कुठेतरी बढावा देतो. तिसरे मुख्यमंत्री आहात. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दुसरे वसंतराव नाईक. हे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. आपण तिसरे मुख्यमंत्री आहात. त्या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये राजकोषीय तूट होती. आपल्याही काळामध्ये राजकोषीय तूट आहे. पण ही तूट कोविडसारखी अतिशय महत्वाची घटना घडूनही तेवढी नव्हती, त्याच्यापेक्षा जास्त आता होत चालली. आपल्याला असं वाटत नाही का की काही योजना अवास्तव आपण चालवतोय? असं आहे की जेव्हा आपण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये असतो त्यावेळी राजकोषीय तुटीशिवाय अर्थसंकल्प तयार होत नाही. आणि आपण जर विचार केला तर जगातला सर्वात श्रीमंत देश अमेरिका याच्यामध्ये राजकोषीय तूट आहे. जगात असा कुठलाच देश आपल्याला पाहायला मिळणार नाही की ज्यांची राजकोषीय तूट नाही. महत्वाचं काय, राजकोषीय तूट किती? आणि देशामध्ये मोठ्या राज्यांमध्ये आता फक्त महाराष्ट्र राज्य उरलं आहे की जे अजूनही 3% आत आहे. बाकी सगळे 3%च्या पार गेले आहेत. त्यामुळे योजना आम्ही करतो पण त्या योजनांसोबत आर्थिक शिस्त देखील आम्ही पाहतो. डिपार्टमेंटला किती ओव्हरलोड एक्सप्लिसिट झालेले आहेत आता. कर्जमाफी असो, लाडकी बहीण कुठे कट लावलेला, कुठे कट लावला असेल मी तुम्हाला सांगतो. सगळ्या डिपार्टमेंटला मागच्या वर्षीपेक्षा जास्त तरतूद दिली. पैसे खर्च होतात आणि ही योजना ज्या मध्य प्रदेशमधून आली तिथे तिची असलेली स्थिती आणि आपली स्थिती याची कधी तुलना केली? एवढ्यात मध्य प्रदेशला गेलेलो नाही. मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेची चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे मला मध्य प्रदेशाची कर्ज घेणाऱ्याच्या हप्ता सर्वात जास्त आहे. आपण यावर्षी नवीन योजना ही लाडक्या बहीण आणि तत्सम योजनांचं झाली आहे का? पहिल्यांदा तरी आपल्याला सांगतो की ते जे मी पुन्हा सांगतो 11 लाख कोटीच्या वर जे दिसत आहेत त्यातले 89,000 कोटी रुपये कर्ज केंद्र सरकारचे ते परत करणार आहे, आपण परत करणार नाही.
आपण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की राज्याच्या ऐपतीनुसार त्या वर्षामध्ये त्या राज्याला किती कर्ज घेण्याचा अधिकार आहे हे रिझर्व्ह बँक घोषित करतं. त्याच्यावर कोणालाही कर्ज मिळत नाही. एकही वर्षी रिझर्व्ह बँकेने आपल्याला जी लिमिट दिली आहे त्या लिमिट आपण पार केलेली नाही. उलट त्या लिमिटमधला काही भाग आपण कमी ठेवतो, म्हणजे तेवढं कर्ज घेत नाही, त्यापेक्षा कमीच कर्ज आपण घेतो. आता आपली अर्थव्यवस्था वाढते, आपली क्षमता वाढते. तुम्ही असं विचार करा की समजा 13-14 साली आपला जीएसडीपी हा 14 लाख कोटी होता. आता या 10 वर्षामध्ये तो 51 लाख कोटीवर गेलाय. त्याच्यामुळे आपली कर्ज घेण्याची आणि गुंतवणूक करण्याची ऐपत वाढते. जिथे आपण भांडवली खर्च 30,000 कोटी करायचो तो आता 1,15,000 कोटीवर गेलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत कर्जाचा जीएसडीपीची रेशिओ आपण वेल विदिन लिमिट मेंटेन करतोय तोपर्यंत कर्जाची फार चिंता करण्याची आवश्यकता जीसीसी मुंबई पुणे सोडून बाहेर असं आहे की पहिल्यांदा जीसीसी करता आपण फेवरेट डेस्टिनेशन हे पुणे झालेलं आहे. पुण्यासोबत पुणे ते मुंबई हा कॉरिडॉर आपण तयार करतो. नवी मुंबई हे डेस्टिनेशन असेल. मुंबईमध्ये देखील आपण जीसीसी करता एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करायचा विचार करतो. याच्या पलीकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 ठिकाणी पण आपण ते घेऊ. पण सुरुवातीला पहिलं मॅग्नेट हे पुणे.